सत्यवतीच्या बापाने सांगितलं मी माझ्या मुलीचं लग्न तुमच्याशी लावेल, पण माझ्या मुलीने तुमच्याशी लग्न केलं, उद्या उठून तुम्हाला मुलगा होईल मुलगी होईल, पण माझा नातू हा हस्तिनापूरचा राजा झाला पाहिजे अशी माझी इच्छा आहे। आणि तुम्हाला जर पहिलेच एक मुलगा आहे भीष्म, तर माझा नातू काही गादीवर बसणार नाही, त्याच्यामुळे मी काही तुम्हाला माझी मुलगी देऊ शकत नाही। शंतनू नाराज झाला। पोरांनो एक गोष्ट लक्षात ठेवता, ज्यांचे लग्न बाकी त्यांना सांगतोय, एखाद्या मुलगीने तुम्हाला नाकार दिला ना तर फार मोठा आनंद उत्सव साजरा करा, कारण जेव्हा एक मुलगी नाकार देते समजून घ्यावं तिच्यापेक्षा चांगली तुमच्या जीवनात येणार आहे। आत्महत्या करजा नका। काही मरी घ्या तिने आहेत लागे म्हणे अहो मरी घ्या, तिना पायरे 4 मरी जायला होता, तू 5वा होता, तुला समजी नाही राहणार। हा या कधी कोणाला झालं की तुम्हाला होणार आहे। कसमे वादे प्यार वफा के, बातें हैं बातों का क्या, कसमे वादे प्यार वफा के, बातें हैं बातों का क्या, कसमे वादे प्यार बातें बातों का। या गोष्टी फक्त ऐकायच्या गोष्टी आहेत, फक्त त्या प्रेम वगैरे काही नसतं। शंतनू नाराज झाला, घरी आला। घरी आल्याच्या नंतर पितामह भीष्माचार्यांनी आपल्या वडिलांचे पाय वगैरे पडले आणि ताट वाढून आणलं, कारण घरामध्ये आई नव्हती आणि घरामध्ये आई नसताना वडिलांची काळजी घेणं भीष्माचार्यांचं फार मोठं कर्तव्य स्वतःला ते समजत होते। भीष्माचार्यांनी आपल्या वडिलांना ताट वाढून आणलं, मात्र शंतनू राजा काही जेवण करत नव्हते। शंतनूच्या डोळ्यामध्ये पाणी होतं, दुःख होतं, आणि बापाचं दुःख जाणणारा या जगतातला पहिला मुलगा म्हणजे भीष्माचार्य आहे। भीष्माचार्यांनी वडिलांना विचारलं, बाबा काय टेन्शन आहे तुम्हाला, सांगा काय सांगणार शंतनू। भीष्माचार्यांनी शपथ घातली, तुम्हाला माझी शपथ आहे, लवकर सांगा तुमच्या वेदना माझ्याकडनं बघितल्या जात नाहीये। तेव्हा राजा शंतनूने सांगितलं, हे परीक्षिती लक्ष देऊन ऐकजो। शंतनूने सांगितलं, अशा अशा प्रकारची एक नावाळ्याची मुलगी, ती मला खूप आवडते, माझं तिच्यावर प्रेम जडलंय, मग अडचण काय, आणू का तिला उचलून? नाही रे, तिच्या बापाची जरा वेगळी मागणी आहे। कसली मागणी आहे? आणि राजा शंतनूने भीष्माचार्यांना ती मागणी सांगितली। भीष्माचार्याने सांगितलं, बाबा अरे तुमच्या आनंदासाठी मी माझा जीव देऊ शकतो, ही राजगद्दी काय चीज आहे? मी जातो त्यांच्याकडे। भीष्माचार्य रात्रीच्या पावसामध्ये विजा कडकडत करत होत्या आणि भीष्माचार्य माता सत्यवतीच्या घरी पोहोचले। सत्यवतीच्या वडिलांना हात जोडून सांगितलं, हे राजन, मी माझ्या आईला घ्यायला आलोय। तेव्हा सत्यवतीच्या वडिलांनी सांगितलं, तुझ्या वडिलांनी तुला सांगितलं ना माझी अट काय आहे? हो सांगितलं। मी गंगापुत्र भीष्म, मी तुम्हाला वचन देतो की मी आजीवन कधीही राजगद्दीवर बसणार नाही, पण तुम्ही माझ्या वडिलांशी माझ्या आईचं लग्न लावा। एवढ्यावर त्या सत्यवतीच्या बापाला विश्वास बसला नाही। सत्यवतीच्या बापाने अजून एक मागणी मागवली आणि भीष्माचार्यांना सांगितलं, हे भीष्मा, तू गादीवर बसणार नाही हे ठीक आहे, पण उद्या जर तुझं लग्न झालं तर? म्हणे मग तुझ्या पोटी जर यांच्या आधी मुलगा आला आणि तो मोठा असेल तर तो गादीवर बसेल, माझा नातू गादीवर बसणार? भीष्माचार्य म्हणता, मी ना गादीवर बसेल ना मी लग्न करेल, ही भीष्म प्रतिज्ञा आहे। आता तरी द्या। बापासाठी कुवारा राहणारा जगातला पहिला मुलगा म्हणजे भीष्माचार्य आहे। आताचा भीष्माचार्य असता बापासाठी कुवारा राहिला असता, तो बापले रातले माठ टाकता तो बाई झाला दल्ला माती जाईल जो वही घे ना तुम्ही एक चक्कर आता आम ना दिन तू कथा उड्या मार रहा ना, पण भीष्माचार्य ते भीष्माचार्य
वडिलांबद्दल आदर होता मनामध्ये. घरी गेल्याने सांगितलं लग्नाची तयारी करा. बाबा तुमच्यासाठी मनवलंय माता सत्यवतीला आणि तिच्या वडिलांना. ना गादीवर बसेल ना लग्न करेल, भीष्म प्रतिज्ञा आहे. असं डोक्यावरून हात फिरवला शंतनू राजाने, जवळ घेतलं आणि वरदान दिलं. हे भीष्मा, मी तुला आता वरदान देतो, तू कधीच मरणार नाही. ज्या दिवशी तू म्हणशील की आज मला मरायचंय, तो त्याच दिवशी मरणार. इच्छा मृत्यूचं वरदान देऊन टाकलं आणि भीष्माचार्यांनी हात जोडले आणि माता सत्यवतीचं आणि शंतनूचं धामधुडाक्यात लग्न लागलं.